गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशम तत्वमच्छादिलक्षणम एकं नित्यविमलचलं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुमचे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरुनाथ तुमचे पाय दोन्ही. जयाचा जनी जन्म नामात झाला जयाने वास सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार माझा त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. मनी धरावे ते होते विघ्न उगे नासुनी जाते कृपा केली श्रीपाद नाते आत्मप्रचिती येते. अभय माझ्या हृदयात आहे त्यानेच माझे मजहित केले ऐसा जयाने उपकार केला विसरू कसा मी त्या सद्गुरूंना. पाहिजे अरे आवाज येतोय ना? आवाज येतोय का मग? येतो व्यवस्थित चाललंय. बर बर. आज 17 जूनचं प्रवचन घेतलंय आपल्या सत्संग रूपी सेवेसाठी की गोंदवलीकर महाराजांचं प्रवचन मालिकेतलंय. महाराजांनी काय सांगितलं की प्रपंचाच्या गडबडीतच परमार्थ साधावा. महाराज काय म्हणतात की प्रपंच तर करत करतच आपल्याला प्रपंचाची गडबड अशी चालू राहणार आहे आणि प्रपंच करीत करीतच आपण साधायचंय आपलं हित साधायचंय. महाराजांनी काय सांगितलं की कोर्टाची शपथ ज्याप्रमाणे लोक खरी मानत नाहीत कोर्टात किंवा एखाद्या व्यवहारात तात्पुरतं कसं माणूस शपथा वाच खोटं असलं तरी खरं म्हणायसाठी शपथा कसं वाच त्याप्रमाणे प्रपंचातले काही लोक लबाडीने वागतात. म्हणजे आपापल्या स्वार्थासाठी लबाडीने शपथ घेतात काय बी करतात खरं असलं तरी खोटं म्हणण्यासाठी खोटं असलं तरी खरं सांगायला शपथ घेतात. महाराज काय म्हणतात की त्याला हा व्यवहार आहे असे म्हणतात. खोटं असलं तरी खरं सांगायसाठी शपथ घेतात मग त्याला व्यवहार असे म्हणतात का? हा काय नेटका प्रपंच नाही. म्हणजे खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं हे काय का नेटका प्रपंच नाही. आणि प्रपंचात जर समाधान झाले नाही तर तो नेटका नाही प्रपंचात. प्रपंचात समाधान नाहीच. माऊलींनी कितीतरी वर्षापूर्वी सांगितलंय की प्रपंच कधीच कोणाला पूर्ण होत नाही की आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला देखत नातू पण तो तैसा झाला. संसार प्रपंच हे कधीच कोणाला पूर्ण होत नाही असं माऊलींनी बरेच दिवसापासून सांगितलंय. मग महाराजांनी काय सांगितलं प्रपंचात जर समाधान झाले नाही तर तो नेटका नाही झाला असं सांगतात. आणि प्रपंचाची दिशा ज्याची चुकली त्याने नाही परमार्थ साधला. प्रपंचात जर नाही एखाद्याला करायला आला तर परमार्थ कधीच त्यांना करता येत नाही. परमार्थ साधताच येत नाही त्यांना. ज्यांना प्रपंच करता येत नाही त्यांना बुवा पण हे नाही करता येणार. पुढे सांगितलं की महाराजांनी ज्याला खरोखरच प्रपंच नीट करता येत नाही त्याला बुवा पण हे नाही करता येणार. मग कर्ज फार झाले म्हणून प्रपंच सोडला यात कोणता स्वार्थ त्याग आहे? एखाद्यावर जास्त कर्ज आलं आड्या अडचणीला माणूस कुठल्या बी कार्यासाठी कर्ज काढतं. मग कर्ज काढल्यावर मग ते कर्ज जर नाही फिटलं तर मग काय प्रपंच सोडून देतं का माणूस? असं महाराजांनी सांगितलं की कर्ज फार झाले म्हणून प्रपंच सोडला त्यात कोणाचा स्वार्थ त्याग आहे? स्वतःच त्याच्यात हे का? पण प्रपंच बी कोण सोडत नाही. प्रपंचाचा त्याग केला म्हणजे काय केले? पुढे सांगितलं की प्रपंचाचा त्याग नेमका काय सांगितलं महाराजांनी? जर तर जंगलात जाऊन बसला तो माणूस जंगलात जाऊन बसला प्रपंच सोडला वैराग्याचा आला मला नको प्रपंच काय पूर्ण होत नाही ह्यात समाधान नाही प्रपंचच करायचं नाही असं तात्पुरतं वैराग्य आलं त्या माणसाला. त्यांनी काय केलं ते जंगलात जाऊन बसला एखाद्या जंगलात जाऊन बसला मग थंडी वाजायला लागली म्हणून त्यांनी काटक्या गोळा केल्या तिथं शेकोटी केली. मग गार लागतंय मला शेकोटी करून तिथं जागा बी स्वच्छ साफ केली थोडीशी आणि जागा स्वच्छ साफ करून तिथंच राहू म्हणला. आता तिथं एक झोपडी बांधली त्याच्यापाशी तुळस बी लावली एक राहायचीच व्यवस्था केली. ही काढलं घर दिलं सोडून आणि जंगलात गेला वैराग्य आलं मग कर्ज हे झालं मग मला प्रपंचाचं पूर्ण होत नाही. मग जंगलात गेला तिथंच जागा साफसफाई केली तिथं तुळस लावली दारापुढं झोपडी बांधली
आणि भिक्षेला जाताना पुन्हा झोपडीची काळजी केली अजून. पुन्हा उदरनिर्वाहासाठी काय फळ हे काय खाण्यासाठी किंवा कसे तर शिकारीच्या शोधात आपल्याला पोट भरायसाठी काहीतरी आणण्यासाठी गेला जंगलातून पुन्हा अजून पुढे गेला तरी झोपडीची काळजी करतोय. तर मग घरदारानेच काय केलं मग महाराज काय म्हणतात त्यांनी मग घरीच राहून का काय केलं नाही मग घरदारच नुसतं सोडून जंगलात आला मग ते वैराग्य आहे का ते घरदार बघूनच मग घरदारानेच मग काय केलं तशी प्रपंचाची बंधने कोणाला सुटावी लागतात. सगळं जर मोठा त्याग केला तर प्रपंचाची बंधन आहे ते त्यांनी मग का सगळी सोडून दिली नाही ते जबरदस्तीने सोडून कुठे सोडता येते. जबरदस्ती केली तर प्रपंच सुटत नाही. बघा की उदाहरण द्यायचं झालं तर किती आपण एखाद्या कामानिमित्त बाहेर गेलो 1-2 दिवस राहिले तरी आपण पुन्हा घराच्याच आसक्तीने माघारी येतो. आपलं घर आहे दार आहे मुलं बायका मुलं त्यांच्या आसक्तीने आपण किती कामं असली किंवा बाहेर कशा कुठल्याही कामानिमित्त गेलं तरी पुन्हा माघारी घराचीच ओढ लागते. जबरदस्तीने माणूस घरी येतोय तो मोकळ्या मनाने. हा प्रपंच हा संसार जर भगवंतानेच उत्पन्न केला आहे तर तो कोणाला तरी सुटेल का. महाराजांनी प्रश्नचिन्ह केलं. हे प्रपंच हे संसार हे सगळं भगवंतानेच उत्पन्न केलंय. तो कोणाला सुटतोय का प्रपंच. किती जरी मोठं महाराज असलं काय असलं तरी 8-8 दिवस जरी गेलं बाहेर कुठं तीर्थाला किंवा एक आता वारी आली आपल्याला वारीला 20-22 दिवस जर राहिलं वारी 10-12 दिवस राहिलं तरी मग वारी पुरतं घरचं विसरतात पण ती पूर्ण झाल्यावर घरी जावंच लागतंय ना त्याला. हा प्रपंच हा सगळा भगवंताने उत्पन्न केला आणि तरी तो काय कोणाला सुटत नाही. जशी पुढे सांगितलं महाराजांनी की जो आसक्तीच्या आश्रयाखाली राहतो त्याला संसार आहे असे समजाय. आसक्ती राहते मग आपल्याला आपला जीव गुंततो त्या प्रपंचातच. कुठं जरी गेलं तरी लक्ष लागतं आपलं घरी काय चाललं असेल आपली मुलं काय करत असतील असं आहे म्हणजे तो आपलं तर घरचं आसक्ती राहिली आपल्याला घराची. पुढे महाराजांनी सांगितलं की तुकोबांना ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा संसार प्रपंच होता पण त्यामध्ये त्यांची आसक्ती नव्हती म्हणून त्यांना तो बाधला नाही. ज्ञानेश्वर महाराजांना तुकाराम महाराजांना संसार प्रपंच होता महाराजांनी सांगितलं. त्यांनी बी किती तुकाराम महाराजांचा किती मोठी घरी जागिरी होती सगळं संसार ही मला वाटतं तुकाराम महाराजांच्या घरी कितीतरी ऊस होता बा काहीतरी 35 एकर काहीतरी ऊस होता तुकाराम महाराजांना. त्यांनी ती कसा संसार केला त्यांनी ते इतकं मोठं होतं तरी हळूहळू त्यांनी ती मिरच्याचा व्यवसाय केला. ती सगळं कुठल्या बिगर स्वार्थासाठी केलं म्हणजे जगाच्या कल्याणासाठी. त्या काळची सगळ्यात मोठी कर्जमाफी तुकाराम महाराजांनी केली. त्यांना प्रपंच होता असं महाराजांनी सांगितलं. त्यामध्ये त्यांनी आसक्ती धरली नाही. त्यांनी सांगितलं की संसार हे आपला नाहीच आपल्याला एक दिवस जायचंय. त्यांनी त्यात आसक्ती नाही धरल्यामुळं देहा सकट त्यांना वैकुंठाला जाण्याचं किती मोठं भाग्य म्हणजे असं कोणतरी गेलं का. महाराज म्हणतात की तुकोबांना व ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा संसार प्रपंच होता पण त्यामध्ये त्यांची आसक्ती नव्हती म्हणून त्यांना तो बाधला नाही. आपण सुद्धा कसं करायचा की प्रपंच संसार की बघा की संसार बी आपण करतोय संसार करत करत आपण परमार्थ करतोय. संसारात कसं राहायचं की संसारी असावे असून नसावे भजन करावे वेळोवेळा. जसं एक उदाहरण द्यायचं झालं तर संसार आपण देहाने करायचा पण मनाने परमार्थ करायचा भगवंताला जाणून करायचं परमार्थ. जसं उदाहरण द्यायचं झालं तर एक आळूचं पान आहे बघा रात्रभर पाण्यात भिजाय घातलं ते सकाळी किती पाणी लागून घेतं अंगाला. तसं आपण देहाने कुशाल संसार करायचा. भाव सांगतात बघा संसार ही भावकीपेक्षा मोठा करा संसार पण भगवंताला जाणून करा भगवंताच्या उपस्थितीत करा. महाराजांनी पुढे काय सांगितलं की पेन्शन घेतल्यावर परमार्थ करू असे म्हणणे बरोबर नाही. काय बा म्हणतात आता हे आमचं वय आहे का आता आम्हालाच पैसे नाव तर तुमचं वय आहे का हे परमार्थाचं. ही वय कशाचं म्हणतात खायचं प्यायचं वय आता ही परमार्थाचं वय आहे का. पण शास्त्र असं सांगतं की जोवरी सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तो तू आपले सोयीत पाहिन तीर्थयात्रेत जाय चुकू नको. जसं की प्रत्येक क्षेत्रात तरुण आहे बघा लग्न करायचं म्हणलं तर आपण लगे तरुणाचंच लग्न आहे. मिलिटरीवर लढायला जायचं कुठं म्हणलं तर तरुणच आहे. प्रत्येक जागेवर तरुण आहे तरुणा प्रत्येक जागेवर. तसं मग परमार्थ तरुणपणातच केला पाहिजे ना. पण नाही म्हणतात अजून आमचं आता मुलांची लग्न झाल्यावर आम्ही परमार्थ करू. लग्न झालं की नातू होते त्यांना शाळेत घालवायला लागतं. ती असं तिथंच गुंतलं ना ही झाल्या करू ती झाली एक आपण असं ही सांगत जातो की आता थोडे दिवस राहिले मग करू म्हणते शेवट. काय बांधलं जर 40-50 वय झालेल्यांना एखाद्या व्यक्तीला आपण म्हणलं ना आता कशात माळ घालाय तुम्ही आता काय खाल्लं भरपूर मग ते कशाला थोड्यासाठी वाटवायचे.
पण महाराज असं म्हणतात की किंवा शास्त्र असं सांगतं की मागे झाले पाहू नका. ते म्हणतात आम्ही आता इतके दिवस खाल्लं ना आता किती उरले थोड्यासाठी कशाला वाटवायचंय. पण शास्त्र असं सांगतं की मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे तुका. जे तुम्ही खाल्लं अज्ञानपणात तुम्हाला परमार्थाविषयी ज्ञान नव्हतं अज्ञान होता तुम्ही तोपर्यंत. अज्ञानपणात खाल्लं पण आता राहिलेलं आयुष्यात तरी थोडकं राहिले ना आयुष्य. थोडक्या आयुष्यात तरी आपण साधून परमार्थ करायचा ना पण नाही. म्हणतात आमचं आता वय का थोड्यासाठी कशाला पाठवायचंय कशाला माळण हे. पण सगळ्यात श्रेष्ठ सांगितले परमार्थ हे महाधन जोडी देवाचे चरण. बघा की आपल्या बरोबर काय येतं मेल्यानंतर भगवंताची माळ येते आपल्या बरोबर. आपण केलेलं पुण्यकर्म सगळं आपल्या बरोबर येतं ते आपल्याला पुढच्या जन्मात उपयोगी पडतं. बरेचसे म्हणते मेलं म्हणजे गेलं खायचं पिचं दिवसात घ्या खाऊन. पण खरंच बारकाईने जर विचार केला तर आपला खरा प्रवास मेल्यानंतरच आहे बघा. गरुड पुराण जर थोडंसं जर बारकाईने बघितलं तर गरुड पुराणात असा विषय आला की आपण जर एखादी व्यक्ती गेली तर तो आत्मा त्या देहातून निघून त्या देहाच्या एक माती होईपर्यंत 15 फूट उंचावून त्या आत्मा सगळं बघत असतो. कोण रडतंय कोण काय करतंय कसं शोकचा त्यांना त्या आत्म्याला सगळं माहिती असतं. आपल्यातली खरोखरच कोण रडतंय मोकळ्या मनाने कोण रडतंय कोण निसर्ग संकर ते आत्म्याला एक पूर्ण सगळं हे गावचं. जसं की देहाला मरण आहे पण आत्म्याला मरण नाही. नैनम छंदन शस्त्राने नैनम दहती पाव का. या आत्मा कशानेच मरत नाही. आत्मा अग्नीत बी जाळला जात नाही पाण्यात बुडत नाही शस्त्राने कापला जात नाही. तो आत्मा काय करतो की तो देह सोडल्यानंतर एक 15 फुटावरून ते सगळं पाहत असतो आत्मा. त्यानंतर माती झाल्यानंतर मग आत्मा काय करतो की जो ते खडा असतो का तो गाड फोड्याचा खडा त्यात आत्मा प्रवेश करतो. आणि त्या खड्याच्या रूपाने 3 दिवस सावडतो आत्मा तिथंच घरात असतो. तो आत्मा जिथं माती केली तिथं असतो. आणि त्यानंतर सावरल्यानंतर आत्म्याचा पुढचा प्रवास चालू होतो. मग 10 दिवस दशक्रिया विधी होतो आत्मा गावाला घरट्या मारतो आत्मा. 10वा झाला की तिथनं पुढे आत्म्याचा प्रवास सुरू झाला. मग 1 महिनाभराचा अंतर असं ठरवून दिलं आत्म्याला पुढचा प्रवास आपल्याला. पण आपण म्हणतो मेलं म्हणजे गेलं पुढचं कुण्या बघितलंय. पण मेल्यानंतर इतकी बिकट अवस्था आहे मग आत्म्याला न्यायला 2 जण येतात आपल्याला न्यायला यम म्हणतो आपण 2 जण येतात. माळकरी मेल्यावर कसं नेतात की माळकरी मेल्यावर 2 जण असतात आणि बिगर माळकरी मेला तरी 2 जण येतात. माळकरी मेल्यानंतर पुढचं असं फुलं टाकीत चालतं या साधक मेल्यानंतर हे वारकरी मेल्यानंतर पुढचं फुलं टाकीत चालतंय मागचं पाण्याची बॉटल घेऊन घाम पुसायला त्या जीवाचा. बिगर माळकरी मेला बिगर परमार्थ करणार जर वारलं तर त्याला पुढचा विचारतोय तो काय केलं आणि मागचं ठोकं लावतोय मारी ती झोडी ती तोडी ती फोडी ती यमाचे किंकर बहुसाल. ते आत्म्याचा प्रवास आहे बघा. महिन्यातनं एकदा जेवण आहे त्याला. जे आपण महिना जे गातो तो महिना सुद्धा आपण घरी एकच व्यक्ती नाही जेवाय घालायचे आपण 5-6 काय 7-8 जेवढं आपण अन्नदान करेल तेवढं त्या आत्म्याच्या फायद्याचे. असं गरुड पुराणात बारकाईने विषय आलाय बघा. मग आपल्या तिकडे जायचं नाही की मग महाराजांनी काय सांगितलं की पेन्शन घेतल्यावर परमार्थ करू आपण म्हणलो. आपलं काय आताच वय का मुलं हे मोठी झाले आपण परमार्थ करू अजून भरपूर दिवस आहे. पण ही आपलं आयुष्य तर थोडं या की क्षणभंगूर नाही भरोसा. एक क्षणात सुद्धा भरोसा नाही. आपण म्हणतो बघू करू आताच एक आपलं वय करायचं. क्षणभंगूर सुद्धा आपला भरोसा नाही किंवा कोण दिवस येईल कसा नाही द्याचा भरोसा. आपल्याला एक ही बघा माऊलीने सांगितली काळ नळाच्या तोंडी घातली लोणीयाची उंडी माशी पंख पाकडे तवे सरे. एका क्षणात जायचं आपल्याला पण आपण गापिले मरणालाच विसरलो आपण पूर्ण. आणि मरणाला विसरल्यामुळे आपल्याला दुःख या. ह्या दुःखातून आपल्याला मुक्त होण्यासाठी ही सत्संग प्रवचन हे सगळं कीर्तन आहे. सत्संगी कशासाठी आपल्याला हे आपल्या जीवाचा इतका पूर्ण अवमेळ झालाय. आपली साधक बी भरपूर आहे ते पण साधने आरोड नाही तर त्यामुळे प्रेम जिव्हाळा माया कमी झाली हळूहळू. प्रत्येकाने थोडंसं सत्संग असेल तिथं थोडंसं सगळ्यांनी आवडीने जॉईनिंग व्हायचं. एकामेकाला आपल्या पाहुण्या रावळ्यांना जागा करायचंय. ह्यातनंच आपल्याला सुख मिळणार आहे. बघा की कीर्तन प्रवचन जिथं असेल तिथं आपल्याला तास अर्धा तास एक सुख वाटतंय. बाहेरचं काय आठवत नाही. बाहेर जरी गेलं तरी सगळं रखरख डोक्यात. किती पैसा असला तरी माणूस शांत नाही. माणसाला शांतताच नाही तिथं. ही उगं धनाच्या माग माणूस पळतोय. आता एवढं एकर घेतल्यावर सुख लागन पुन्हा सुख लागन. पण सर्व हे रत्ती माईक दुःखाची ती सगळं दुःखालाच कारण आहे आपल्याला. सगळं सोडून जायचंय. इतकं सगळं सोडून जायचंय की शास्त्र सांगतं किती जरी धन कमवलं धन कमवून कोट्यानं कोटी संगे नाही रे लोंगोटी.
इतकं सगळ्यात मोठं धन पारमार्थिक धन सांगितलं. पुढे महाराजांनी काय सांगितलं की पेन्शन घेतल्यावर परमार्थ करू असे म्हणणे बरोबर नाही. ह्या गडबडीतच प्रपंचाच्या झटापटीतच आपल्याला परमार्थ साधायचा आहे. परमार्थाला लागलं तरी आपल्या भरपूर परीक्षा येते बघा. घरचे सुद्धा आपल्याला कधी म्हणतात का आज काम नाही जावा तुम्ही कीर्तनाला प्रवचनाला. आई वडील आपल्याला जन्म देतात पण त्यांच्याकडेच विशेष ज्ञान नाही ते. जसं साधू संत जीवाला जाग करतात. साधू संतांनी आधी केले मग सांगितले. त्यांनी त्या अनुभव घेतला खरंच परमार्थात काय आहे बाबा. ते आधी सुटले परमार्थ करत करत. त्यांना ते जे अनुभव आले की जे जे आपण अशी ठावे ते इतरांना सांगावे शहाणे करून सोडावे सकळ जन. असं संतांना माहिती झालं पण अज्ञान जीवाला आपल्या आई वडिलांना हे आपल्याला माहिती नाही. ते आपल्या उदरनिर्वाहासाठी भरपूर साधनं काय करून ठेवतात. गाडी घेणं, बंगला बांधणं, रानं घेणं, पाईपलाईन करणं असं भरपूर मोठे साधनं आपल्या उदरनिर्वाहाची मोठी सोय करून ठेवतात. पण कधी त्यांना ह्याचा अज्ञानच आहे ना परमार्थात. त्यांना विषयच माहिती नाही नेमकं खरं काय परमार्थ आहे. आणि इतका आनंद या परमार्थात की फक्त आवडीने केलं पाहिजे. आवडीने बावे हरिनाम घेशी मग तुझी चिंता त्याशी सर्व आहे. फक्त आवडीने मोकळ्या मनाने जर केलं आणि मनाने करायचं आहे परमार्थ देवाने प्रपंच करायचा आहे. महाराजांनी पुढे काय सांगितलं की सावधानता कशाची ठेवायची. प्रपंचाच्या झटापटीतच परमार्थ साधायचा पण सावधानता कशाची ठेवायची. तर मी जन्माला आलो आहे हे जन्माला आलो तेव्हा जे कबूल केले ते करण्याची सावधगिरी ठेवायची. मग आपण जन्माला येताना आपण काय आपण भगवंताला वचन दिलं. आईच्या पोट्यात आपण भगवंताला कसं सन्मुख आहे. भगवंताला आपण वचन दिलं की भगवंता एक वेळ करूया दुःखा वेगळे दुरिताचे जाणीव गुण आठविन पाय हा माझा नवस. पांडुरंगा आहे भगवंता मला या गाण्यातून बाहेर काढा आईच्या पोटातून. भगवंताला आपण तिथं सन्मुख आहे. इतक्या गाणीत आहे की काय सांगू गरिबीच्या यातना. आईच्या पोटामध्ये किती गाणं या त्या गाणी जीव भगवंताला सन्मुख आहे जोडलेलं भगवंताशी तिथं नातं आपलं. भगवंताला म्हणलं की देवा मला ह्यातनं बाहेर काढ. मी बाहेर आले तुझं भजन करीन चिंतन करीन. पण काय होतं धरणी वायू लागत सहज स्मरण विसरे तत्वतान ओळखू लागे माता पिता कोहम कोहम रडू लागेल. ज्यावेळेस जीव बाहेर आला बाहेरचा श्वास घेतला की तिथं नाळ कापली जाते आणि ती बाळ नाही रडलं तरी रडवलं जातं. तो बाहेरच्या वातावरणात बाहेरचा श्वास घेतला की कोहम कोहम त्याचं भजन चालू होतं. आधी आईच्या पोटामध्ये त्याचं सोहम सोहम भजन चालू आहे. पण ज्यावेळेस बाहेर आला जीव की भगवंताला विसरला आणि विसरली तयार झाली थोर हानी मग पत्तील खाणी 84च्या भगवंताला विसरल्यामुळे हळूहळू आणि जीव मायाजाळात पूर्ण गुंतला की मग तो भगवंताला विसरला तिथं. आणि भगवंताला विसरलं की दुःख आहे आपल्याला. इतका एक गोल्डन चान्स आहे की आपल्याला मनुष्याचा जन्म मिळणंच लय मोठं आपलं भाग्य आहे काहीतरी. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली यावर मग फेरा पडे. ह्याच जन्मी ओळखी करा आत्माराम संसार संग्रम भोगू नका. महाराजांनी काय सांगितलं की नामदेव महाराजांनी की सगळ्यात शेवटची पाळी आपल्याला. ही इतका गोल्डन चान्स दिला आपल्याला. एका एका देहाची आपल्या किती किती किंमत आहे एका एका पार्टची शरीराच्या. इतका गोल्डन चान्स दिला कशासाठी दिला तर देवे दिला देह भजना गोमता. भजनासाठी दिला पण आपण वापरला कशासाठी. बघा आपला आपण बारकाईने विचार करायचंय. खरोखर साधक आपण किती दिवसात आहे. आता तुम्ही सगळी ज्ञानाने वयाने सगळी माझ्यापेक्षा श्रेष्ठ मंडळी आहे. पण मी एक बालक काय बोलणार पण सद्गुरूंचा निरोप सद्गुरूंची सेवा म्हणून जरूर थोडस बोलून की आपल्याला कशासाठी भगवंताने अनमोल किमतीचं नरदेह दिला. एका एका पारची आपल्या किती किंमत आहे. आपण एक आपण जाणलं पाहिजे थोडस. एका श्वासाची किंमत किती आपण श्वासाची किंमत आपल्याला कोरोनात थोडस अनुभवायला मिळेल बघा. श्वास किती महाग होता. कोरोनाने दाखवून सुद्धा दिलं की खरोखरच आपल्या जवळ चुकू नये. ज्यासाठी आपण रात्रंदिवस प्रपंच केला आपली धर्मपत्नी असतील मुलं असतील. पण ज्यावेळेस आम्ही पॉझिटिव्ह आलो पहिल्याच दुसऱ्या लाटेमध्ये बघा स्वतः अनुभव नेमकं खरंच कोण आहे आपलं इथं. ज्यासाठी आपण करतोय ज्यासाठी पळतोय तीच आपली नाही ते. कोरोनात पॉझिटिव्ह आल्यानंतर पहिल्यांदा प्रश्न घरच्यांचा की तुम्ही पहिल्यांदा नीट व्हायचं असेल तर माळ काढा. मग असं सद्गुरू वचनावर विश्वास होता की माळ काढून जगण्यापेक्षा माळे सकट गेलेलं काय वाईट आहे. मग असं निश्चय होता. आणि भाऊंचं सारखं मार्गदर्शन असायचं. फोन चालू असायचा. काही केलं तरी तुम्ही ते हे करणार का. आणि आपला विश्वास होता सद्गुरू वचनावर. पण खरोखरच जर शास्त्र असं सांगतं की नेमकं आपलं कोण आहे इथं ही सगळी एक दिवस सोडायची ती आपल्याला. ही नाती गुती पाहुणे रावळी सगळी सोडायची आपल्याला. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी. इथं एकट्याला जेवावं लागतंय आणि एकट्याला जावं लागतंय.
बरं किती कमी तरी सगळं काय येतं या धन कमवणे कोट्याने कोटी संगे नाही रे लंगोटी कायच आपल्या बरोबर येत नाही. फक्त भगवंताची माळ आपल्या बरोबर येते. आपण केलेलं पुण्य कर्म आपल्या पुढच्या ह्याच्यात उपयोगी पडणार आहे. ती जी आपल्या बरोबर आहे त्यालाच आपण विसरलो की बाकीच्या ज्या नाशवंताच्या नादी लागलो. सगळे नाशवंत आहेत. नाशवंत गोष्टीचे आपण मागं लागलो. मग पुढे महाराजांनी काय सांगितलं की मी जन्माला आलो तेव्हा आपण भगवंताला कबूल केलं. आपण तिथनं बाहेरच निघलो होतो. ते करण्याची सावधगिरी ठेवावी. प्रपंच करताना लक्ष भगवंताकडे ठेवा. पुढे तो विषय आला बघा. प्रपंच करत असताना भगवंताला जाणून करायचा की जे काय म्हणते भगवंताचे सत्य. जे काय किती दुःख आलं तरी आपण लय खचून जायचं नाही. सुख आलं तरी लय हुरळून जायचं नाही. भगवंत जशी स्थितीत ठेवीन तसं जशी स्थिती आहे तशा परी ठेवे. जशी स्थिती आहे तशा परी कौतुक तू पाय संचिताचे. जसं विषयात गुंग झालो भगवंताचा विसर पडू लागला की संधी साधावी आणि त्यावेळी भगवंताचे स्मरण ठेवावे. भगवंताकडे लक्ष लावून आपण प्रपंच करायचा आहे. एखाद्या विषयात आपण नादावलो एखाद्या विषयाच्या माग आपण लागलो की आपल्याला भगवंताचा विसर पडतो. आणि विसरलं की विसरली तया थोडं झाले हाने. मग आपल्याला ती भगवंताचा विसर नाही पडायसाठी चिंतन करणं गरजेचं आहे. आपण भगवंताचं नाम घेणं गरजेचं आहे. त्या नामावर आरोढ राहणं गरजेचं आहे. भगवंताचं सतत सतत जर चिंतन आपण केलं तर विषय आपल्याला बाधत नाहीत. मग आपण विषयाला जसे शरण गेलो तसे भगवंताला शरण जावे. विषय बघा की आपण किती एखाद्या विषयात जर नादावलो आपण एखाद्या विषयात जर आपण नादावलो किंवा विषय भोगत असताना आपण भगवंताला विसरून जातोय. महाराज म्हणतात आपण विषयाला जसं शरण जातो तसं आपण भगवंताला जर शरण गेलं भगवंता जर आपण शरण गेलं तर भगवंत आपल्या सगळी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. जसं की भगवंताचं आपण होण्यासाठी एकदा आपल्या नावात जर मंगळसूत्र आपल्या धर्मपत्नीने घातलं तर जसं आपल्याला ती धर्मपत्नी आहे तोपर्यंत आपल्याला तिचा सांभाळ करायला लागतोय. तसं भगवंताच्या जर आपण माळ घातली भगवंताचं जर नाम घेतलं तर भगवंताला आपण आहे तोपर्यंत भगवंताला आपल्याला सांभाळायला लागतंय. तसं महाराजांनी सांगितलं की आपण विषयाला जसे शरण गेलो तसे भगवंताला शरण जावे आणि चित्त शुद्ध करून विचार करावा. आणि मी विषयाला किती शरण गेलो हे पाहावे. आपलं चित्त शुद्ध करून आपल्या आपण वळिंबा लावायचा. खरोखरच आपण आपलं अंतःकरण कसं आहे आपल्याला सद्गुरूने सांगितलंय नाम आपल्याला अनुग्रह दिलाय. बारकाईने आपला आपण विचार करायचा की आपण किती चिंतन करतोय रोजच्या रोज. महाराज करतात फोन चाललंय का बरं चिंतन चाललंय का. हो आपण लय आवडीने सांगतो अर्धा तास होतं 1 तास होतं पण बारकाईने चिंतन केल्याशिवाय काहीच नाही. बाकीचं आपल्यातलं काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार सगळं निघून जाण्यासाठी आपलं अंतःकरण शुद्ध होण्यासाठी आपल्याला हे अनुग्रहाची साधना आहे. चिंतन आहे आपल्याला. चित्त शुद्ध करून विचार करावा आणि विषयाला आपण किती शरण गेलोय ते पाहावे. विषयापासून वेगळे व्हावे म्हणजे ते पाहता येते. विषयापासून आपण वेगळं झालं की विषयात जर बिगर आसक्ती धरता बिगर स्वार्थासाठी स्वार्थ न साधता विषयापासून आपण वेगळं राहायचं बिगर आसक्ती ठेवता त्याच्यावर. जसं व्यसनी माणसाने व्यसनापूर्वी मी कसा वागत होतो याचा विचार करावा. भारत भाऊ थोडासा विचार करायचा बघा की आपण व्यसन करत असताना व्यसनाच्या आधी आपण कसं वागत होतो. मग व्यसनात आपण किती गुंतलो आपण. व्यसन बी बघा की किती आज माणसाला किती अधोगतीला नेतात. आज व्यसन दारूचं व्यसन असेल मोबाईलचं व्यसन असेल. आज मोबाईलने तर तरुण पिढी इतकी भ्रष्ट व्हायला लागली बरबाद व्हायला लागली. किती म्हणजे बारकाईने जर विचार केला तर आज लय अवघड पुढचा प्रश्न आहे. पुढच्या पिढीचं इतकं अवघड आहे की जसं लहान मुलं थोडंसं रडायला लागलं की आपल्याला आपणच देतो त्यांना मोबाईल. थोडंसं मोबाईल हे दिला की नादावते त्याच्या मोबाईलमध्ये लगे. पण ते आपण हाताने आपल्या मुलांचं वाटोळ करतोय. थोडंसं बारकाईने जर विचार केलं तर मोबाईलचा वापर सुद्धा चांगल्या कार्यासाठी केला पाहिजे. आज मोबाईलने सुद्धा बरंचसं आपलं जिथल्या तिथं कॉन्टॅक्ट होतंय. पैसे जास्त वापरायची गरज पडत नाही. जवळ असं मोबाईलवर फोन पेला हे पाठवता येते. पण त्याच्या आहारी माणूस जाऊन आज पोरं आम्ही कीर्तनाला गेलो रात्रीचं 12-12 1-1 वाजूस्तोवर मोबाईलवर बघतात. मग काय बघते काय ते इतकी म्हणजे हानी मोबाईलने सुद्धा. व्यसनात गुंतली. दारूचं व्यसन आहे बघा. दारू बी इतकी महाग आहे तरी माणूस पैसे देऊन पितोय दारू. दूध इतकं स्वस्त तरी पित नाही. ते दारू पिऊन माणूस इतकं हे झालं की सगळं घरदाराचं वाटोळे पाहुणे रावळ्यात किंमत नाही. कुठलं प्रपंचाचं वाटोळे तिथं पैसे देऊन त्या दारूचं शास्त्र सांग जो मोले मदिरा खायो मदिरानंद नाचे गाये सडकी दारू देहावर परिणाम करते या. तर भगवंताचं नाम आहे मग किती अमृताहुनी गोड नाम तुझे देवा किंवा नाम तुझे नारायण फोडी पाषाणाला पाना. नाम भगवंताचं किती गोड आहे अमृतापेक्षा गोड आहे. मग ती का घेऊ वाटत नाही जीवाला.
विषयच का भोगतो जीव? थोडस बारकाईने विचार करायचा आहे बघा हे. मारुतीच्या दर्शनासाठी पूर्वी मी जात होतो, आता या विषयात त्या मारुतीची आठवण सुद्धा राहत नाही. याला काय करावे? महाराजांनी सांगितलं की विषय भोगत असताना किंवा व्यसन करत असताना मारुतीच्या दर्शनाला पूर्वी मी जात होतो, आता त्या विषयात गुंतला. विषय भोगत असताना त्या मारुतीची सुद्धा आठवण राहत नाही. त्याला काय करायचं? नोकरीत नाही का तुम्ही वरिष्ठाला शरण जात? जसं महाराज म्हणतात की नोकरी करत असताना तुम्ही नाही का भगवंता त्या वरिष्ठांना शरण जात? आपल्या वरच्या अधिकाऱ्याला कसं शरण जाऊन ती सांगेन तसं आपण काम करतो. मग जे पोटा करता करता ते भगवंता करता का नाही करत? जसं पोट भराय करता आपण शरण जातो, काम करत असताना आपल्या मालकाला शरण जातो, ती सांगेन ते काम करतो. 12 तासाची ड्युटी, 8 तासाची ड्युटी, 5 तासाची ड्युटी. कामावर गेलं तरी मालक जी सांगेन ती काम करायला लागते पोट भरण्याकरता. पण हे पोट तर भरत नाही आपलं कधीच बरं का. रोज उठून खावं याची चिंता. किती खाली आपलं पोट भरण? किंवा इथं बरं पोटासाठी किती करशील आटाआटी. पोट तर भरत नाही. मग महाराजांनी सांगितलं की जे पोटा करता करता ते भगवंता करता का करत नाही? पोट भरायसाठी जे करता तुम्ही ते भगवंता करता जर केलं, भगवंताला जाणून जर केलं, तर शास्त्र असं सांगतं की प्रपंच हे संसार आपला इतका जोमात चाललाय की रात्री किती अपरात्री लाईट येऊन द्या माणूस अर्धा तिथं हजर आहे, पण भगवंतासाठी का नको वाटतं? 24 तासातलं एक 72 मिनिटं तरी भगवंतासाठी वेळ दिला पाहिजे असं शास्त्र सांगतं. पण बारकाईने एक विचार केला तर आज आपणच आपल्याला आपलं आत्मपरीक्षण करायचं की नेमकं आपण खरोखर चिंतन किती वेळ करतोय, भगवंतासाठी किती वेळ देतोय, आपल्या ह्या संसारासाठी किती वेळ देतोय. संसार तर पूर्ण होत नाही, संसारात दुःख बी भरपूर आहे. ज्याच्यात आनंद आहे, ज्याच्यात समाधान वाटतंय ती का आपण चिंतन करत नाही. पुढे महाराजांनी सांगितलं की भगवंताला शरण जाणे सर्वात सोपे आहे. त्याला निराळ्या कोणत्याही वस्तूची जरुरी लागत नाही. बघा की पुढे किती भारी विषय सांगितला महाराजांनी. भगवंताला शरण जायला किंवा त्याला कुठल्याही निराळ्या वस्तूची गरज लागत नाही. बघा की सद्गुरूंनी बाहूंनी आपल्याला किती सहज आपल्याला नाम दिलं. सहज नाम दिलं आपल्याला महाराजांनी. आपल्याला जामीनदार आपली परीक्षा पाहिली का अनुग्रह आपल्याला किती सहज मिळावं, पण आपल्याला त्याची किंमत कळणार. किती बी कधी बी फोन करा भाऊंला, भाऊ सत्संग आहे किंवा आपल्याला कार्यक्रम आहे, आपल्याला अनुग्रह द्यायच्यात. किती धावपळ भाऊंच्या मागे तरी सहज बोलवलं की भाऊंनी यायचं लगे. आपल्याला काय पाहिलं, आपलं काय बघून आपल्याला अनुग्रह मिळाला. जसं अनुग्रह घ्यायसाठी नवनाथ ग्रंथात विषय आला की पूर्वी 12-12 वर्ष तपश्चर्या करायला लागायची. गुरुच्या घरी जावं लागायचं, तिथं मग गुरूंची सेवा करायला लागायची 12 वर्ष. जर त्यांच्या सेवेत जर पात्र ठरला तर त्यांना अनुग्रह मिळत होतं, ते नाम मिळत होतं भगवंताचं. पण आपल्याला सहज मिळलं, ऐकतं मिळलं, फुकट मिळलं. अजून काय घेतलं महाराजांनी आपल्याकडून, आपण काय दिलं त्यांना? फुकट मिळत, त्याच्यामुळे फुकट मिळाल्याची किंमत कळत नाही. तसं महाराजांनी सांगितलं की भगवंताला शरण जाणे सर्वात सोपे आहे, पण त्याला निराळ्या कोणत्याच वस्तूची गरज लागत नाही. तसं माझ्या मनात येईन तेव्हा भगवंताला शरण जाता येईल. भगवंताला शरण जाणे म्हणजे मी त्याचा झालो असे म्हणणे होय. जसं की आपल्या मनात येईन तेव्हा आपण चिंतन करू शकतोय. आपण कुठलंही काम करीत करीत कामामध्ये काम काय म्हणा राम राम भगवंताला ही बाकी सगळं करीत करीत आपल्याला भगवंताचं चिंतन करता येते सगळं करीत करीत. आणि भगवंताला शरण जाणे म्हणजे मी त्याचा झालो असे म्हणणे होय. भगवंताला आपण शरण गेलो तनु म्हणून जे चरणाशी लागावे आणि अगरवत्ता करावे दास्य सकळ. भगवंताला आपण तनु म्हणून जर मोकळ्या मनाने जर शरण गेलं तर भगवंत आपल्याकडे, भगवंतासाठी जर आपण एक पाऊल जर टाकलं आवडीने, मोकळ्या मनाने एक पाऊल जर आपण भगवंताच्या दिशेने टाकला तर भगवंत 99 पावले आपल्याकडं ओढ करून येतो. फक्त आपली त्याची तळमळ पाहिजे. परमार्थ करत असताना तळमळ विश्वासी महत्वाचा आहे, बाकीचं काहीच नाही. परमार्थ काय अवघड मी नाही. असा एका ठिकाणी सांगितलं 16ची कठीण पोळी, परमार्थ करत असताना सुद्धा भरपूर सोपं आहे. म्हणजे ते तसंच फक्त ओढ पाहिजे, साधकाची तळमळ पाहिजे, चिंतन पाहिजे, त्याचा विश्वास पाहिजे त्या दिलेल्या नामावर. नाहीतर आज बघा की इतकं भरपूर साधक आहेत, पण किती काय आज हे पिकलेलं जसं मोहर लागताना आंब्याला किती मोहर लागला, वाऱ्यात गेलं, इजात गेलं, हे बरं पिकलं तरच रस आहे. आडीत टाकलं तरी आडीतून बाहेर निघतात काय काय, पिकलं तरच रस आहे. तसं साधक भरपूर येतं. साधना नाही केल्यामुळे, चिंतन नाही केल्यामुळे हळूहळू जिव्हाळा प्रेम कमी झाला पहिल्यापेक्षा. थोडंसं प्रत्येकाने जर आवडीने जर चिंतन केलं, जसं आपलं भाव सांगते तसं जर त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जर गेलं तर लय सोपा परमार्थ. नाही तर मनोमार्गी गेला तो ते त्याच्या मुखला, मनाच्या मार्गाचा परमार्थच नाही. तसं पुढे महाराजांनी सांगितलं की मी रामाचा झालो, जे जे होते ते रामेच्छेने होते. असे
जो म्हणतो त्याला निराळी सावधगिरी ठेवावी लागत नाही. आता जे म्हणजे मी काय करेन जी काय होईल ती भगवंताच्या इच्छेने, रामाच्या इच्छेने झालं, जी काय होईल ती. असं जो म्हणतो त्याला निराळी सावधगिरी ठेवायची नाही. किती जरी सुख आलं तरी भगवंताच्या इच्छेने सुख आलं मला, किती जरी दुःख आला, किती जरी कठीण प्रसंग आला तरी भगवंताच्या इच्छेनेच होतंय. जी काय होतंय ती भगवंताच्या इच्छेने होतंय. असं म्हटल्या मग बाकीचं काहीच बाधत नाही किंवा बाकीचं वेगळा परमार्थ करायची काहीच गरज नाही. शेवट महाराजांनी शेवटच्या बोध वचनात सांगितलं की प्रपंचाला माझी गरज आहे आणि मला भगवंताची गरज आहे. आपल्याला प्रपंचाची गरज आहे. आपल्याला हे बाकीच्या कर्मासाठी, उदरनिर्वाहासाठी, बाकीच्यासाठी प्रपंच करावंच लागणार आहे आपल्याला. पण भगवंताला जाणून करायचंय. भगवंत माझा आहे, मी भगवंताचा आहे. देव माझा आहे, मी देवाचा आहे. असं म्हणून जर मोकळ्या मनाने केलं तर परमार्थ काहीच अवघड नाही. आपल्याला इतकं भगवंताने मस्त शरीर दिलं तरी आपल्याला परमार्थ साधता येत नाही. बघा की आपल्या संगीतात आहे, देहानी कशा होत्यात आहे, पण कधी बी फोन करा, किती बी रातोरात ताई जागायच्या आणि सगळ्याला कॉन्फरन्सवर घ्यायच्या, फोन जोडायचे एकमेकाला आणि ताईंना कधी विचारत नाही ताई काय चाललंय, कसं आहे काय, ताई मनाच्या आनंदात आहे त्या. अहो त्यांना स्वतःच्या देहाने असं हाताने पाणी पिन म्हणलं तरी पाणी सुद्धा तांब्या सुद्धा राहत नव्हता. देहाने कशी जरी असल्या ताई तरी किती आनंदात असायचं. मग आज आपण बारकाईने विचार करायचा की आपल्याला इतकं अनमोल किमतीचं आणि इतकं सगळं दष्टपुष्ट शरीर दिलं तरी का आपल्याला सुख नाही, का समाधान नाही. तर आपली खरोखरच भगवंताची नामाची आपली निष्ठा कमी झाली हळूहळू. त्यासाठी सर्वांनी थोडस जर बारकाईने जर रोज सत्संगाला जर जडून राहिलं, थोडस जर ऐकून ऐकायचं थोडस, नाही तर हे चालू केलंय म्हणून बी करायचं नाही. सगळी सांगतात त्यांचं जर ऐकलं थोडं थोडं महाराजांचं हे तर मग आपले परिवर्तन होतं हळूहळू. आणि परिवर्तन म्हणजे परमार्थ हा परिवर्तनाचा विषय आहे आपला. एक आपल्याला माळ घालून किती दिवस झालं किंवा जुनी माळकरी आहे बघा बरेचसे, पण त्यांचं तीच अभंग, तीच चालीन, तीच त्यांच्याकडे नाम नाही. तसं ते आपलं नाही झालं पाहिजे. आपल्यात हळूहळू वाढच झाली पाहिजे. लहान मुलात जशी वाढ होती 6 महिन्यात झालं की थोडस उलट फक्त होते, रांगायला लागतंय, चालायला लागतंय भिंतीला धरून. तसं हळूहळू आपण जर परमार्थ करत असताना जर आपल्यात जर वाढ होत असेल किंवा संत चरण रज लागत सहज वासनेचे बीज जळून जाय, मग राम नाम उपजे आवडेन सुख घडोघडी वाढू लागे. चिंतन केल्यास सुख वाटतंय आपल्याला, प्रत्येक गोष्टीचा अनुभव. तसं नामात जर चिंतन केलं तर आपल्याला भरपूर आनंद आहे. तसं बारकाईने सरावाने थोडंसं एक फुल नाही फुलाची पाकळी 24 तासात एक अर्धा तास जरी केलं चिंतन भगवंतासाठी तर प्रत्येक साधक चांगला तळमळीने घालणार आहे. आणि एकदा घडला का नाही साधक, ते जसं बोरला पाणी लागलं कसं बोर उपयोग मारतं की मग कुणाला सांगावं. आपण जर घडलं तर आपण लगे आपल्या पाहुण्या रावळ्यांना सांगतो, शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगतो. जसं कुत्र्याला गती सहन होत नाही, कुत्रा गाडीच्या मागे धावतो, तसं साधू संतांना जीव अधोगतीला चाललेला सहन होत नाही. ते म्हणते कोणाला सांगावी भगवंताचं इतकं नाम गोड आहे. खाणारा पिणाऱ्यांना किती बी नास्तिक माणूस असला आणि त्याने जर भगवंताचं जर चिंतन केलं तर तो घडणारच आहे. घडत नाही असं नाहीच. प्रत्येक क्षणी देवाचा अनुभव आहे. तो देवाचा अनुभव किंवा तो साक्षात्कार घ्यायचा असेल तर समर्थ सद्गुरू आपल्या जीवनामध्ये येणं गरजेचं आहे. सद्गुरू आपल्या जीवनात आल्यानंतर मग आपल्या जीवनात परिवर्तन होते. त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जर गेलं तर झालेली सेवा भगवंताच्या चरणी, तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. जे काही